नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे 102वी घटना दुरुस्ती आणि तिचे परिणाम. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की ही घटना दुरुस्ती म्हणजे काय, तिचे काय परिणाम होतात, तो अधिकार कोणाला आहे आणि ही घटना दुरुस्ती कुठे केली जाते. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला पाहिजे असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहावा लागणार आहे. तर 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला. इंग्रजांच्या जुलमी जोखडातून आपण मुक्त झालो आणि त्यानंतर भारत देशाचा म्हणजे हा भारत देश आपला संघराज्य प्रदेश आहे, याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी त्याला काही नियमावली पाहिजे किंवा काही घटना पाहिजे. त्यासाठी भारत देशाला घटना असावी असा कायदा पारित झाला. अशी घटना बनवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र कष्ट घेऊन 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये या भारत देशाचा कारभार सुरळीत चालणारी किंवा भारत देशाला सुसंगत असेल अशी घटना दिली. ती 26 नोव्हेंबर 1949ला भारत देशाला अर्पण केली आणि याच घटनेचा अंमल या भारत देशावर 26 जानेवारी 1950 पासून चालू झाला. म्हणजेच 26 जानेवारी 1950 पासून भारत देशाचा कारभार या भारतीय राज्यघटनेनुसार चालू झाला असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, आजचं जर आपलं कॅप्शन बघितलं की 102वी घटना दुरुस्ती म्हणजे त्याच्या अगोदर ज्या काही घटना दुरुस्त्या झाल्यात या नेमका प्रकार काय आहे, तर जे आपलं संविधान आहे किंवा जी काही भारतीय राज्यघटना या भारत देशाला मिळाली, या भारतीय राज्यघटनेने किंवा घटनाकाराने या संसदेला एक अधिकार दिलेला आहे. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला जर बघितलं आपण तर एक प्रस्ताविका आहे, 8 अनुसूची आहेत, 25 भाग आहेत, 395 कलम आहेत. आणि मग दुरुस्त्या कशामध्ये केल्या जात आहेत, तर कलमांमध्ये दुरुस्त्या केल्या जात आहेत. भारतीय राज्यघटनेच्या प्रियम्बल किंवा जो सरनामा आहे भारतीय राज्यघटनेचा याच्यामध्ये दुरुस्ती किंवा बदल करण्याचा अधिकार संसदेला नाहीये. परंतु भारतीय जे घटना आहे त्याचे जे आर्टिकल्स आहेत, काळाच्या ओघानुसार काही नवीन नियम बनवायचे असतील किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची असतील तर तुम्हाला तो अधिकार दिलाय आणि या घटनाकाराचं उदार मत आहे. अशीच वेगवेगळ्या काळामध्ये किंवा आतापर्यंत आलेल्या घटनेमध्ये जे काही वेगवेगळे इश्यू पुढे आले किंवा विषय पुढे आले आणि त्या अनुषंगाने ज्या सुधारणा कराव्या लागल्या तशा जर बघितल्या तर आज मित्रांनो आपण 2023 मध्ये आहोत. 1950ला भारतीय राज्यघटनेचा अंमल चालू झाला आणि पहिल्याच वर्षी म्हणजे 1951ला पहिली घटना दुरुस्ती झाली. तेव्हापासून जे जे काही वेगवेगळे विषय किंवा जे जे नवीन नियम लागू करायचे किंवा त्या नियमांमध्ये बदल करायचा त्याला असे नंबरिंग दिल्यानंतर आजपर्यंत आपण जे काही 2023 मध्ये आलो आहोत तर ह्या 23 पर्यंत जवळजवळ 106 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. आणि त्याचपैकी आपण जे बघतोय की 102वी घटना दुरुस्ती आणि तिचे परिणाम. तर जी काही 102वी घटना दुरुस्ती आहे ही घटना दुरुस्ती अनुसूचित जमातीतील मागासवर्गीय जो आयोग आहे या संदर्भामध्ये आहे. आणि ही जी घटना दुरुस्ती आहे ती 11 ऑगस्ट 2018ला झाली. आणि या घटना दुरुस्तीमध्ये जे काही कलम आहे 338 मध्ये 338 ब हे निर्माण केलं आणि राष्ट्रीय मागासवर्गीय जो आयोग आहे याला घटनात्मक दर्जा दिला गेला. आता राष्ट्रीय मागासवर्गीय जो आयोग आहे, अनुसूचित जातीला मागासवर्गीय आयोग पाहिजे ही 338 कलमाची तरतूद आहे. परंतु 338 ब नुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा दिला म्हणजे काय झालं, तर 338 ब नुसार संसदेला मागासवर्गीय आयोग नेमण्याचा कायदेशीर अधिकार आला. आता याच्यामुळे काय झालं की जो राज्यांना पण अधिकार आहे, भारतीय राज्यघटनेने राज्यांना अधिकार दिलेले आहेत आणि पुढचं अजून एक 342
अनुसार सामाजिक आणि आर्थिक मागास कोणत्या समाजाला समजायचं किंवा ठरवायचं याचा सुद्धा अधिकार राष्ट्रपती आणि संसदेला मिळाला. म्हणजे दुरुस्त्या कशासाठी केल्या जातात, तर काही नवीन ऍडिशन करायची असेल किंवा त्याच्यामध्ये अधिकार कोणाला विशेष द्यायचे असतील तर ह्यासाठी ह्या कलमांमध्ये दुरुस्त्या केल्या जात आहेत. आणि त्याच्यामुळं ह्या ज्या भारतीय राज्यघटना जर बघितली तर आज 2023 मध्ये एक प्रस्ताविका आहे, त्याच्यामध्ये 12 अनुसूची आहेत, 25 भाग आहेत आणि 448 कलम आणि 5 परिशिष्ट झालेली आहेत. ह्या दुरुस्त्यामुळे हे बदल पुढे पुढे होत आलेले आहेत. आता मित्रांनो, ह्याच्यामुळे काय झालंय की 11 ऑगस्ट 2018 ही घटना दुरुस्ती होते, संसदेला हा अधिकार मिळतो आणि मग याच्यामुळं याचे परिणाम, आता हे जे काही 2 झाले याचे परिणाम काय झाले, तर त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण म्हणून बघूया आपण की महाराष्ट्रामध्ये 2016 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा इश्यू निर्माण झाला. सामाजिक आर्थिक राजकीय वातावरण ढवळून निघालं आणि त्यामुळं जे काही त्यावेळेचे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, यांनी मागासवर्गीय आयोग स्थापन केला आणि त्याचा अहवाल हिवाळी अधिवेशनामध्ये 30 नोव्हेंबर 2018 मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा कायदा पास करून घेतला 30 नोव्हेंबर 2018. परंतु त्याच्या अगोदर 3 महिने अगोदर म्हणजेच 11 ऑगस्ट 2018 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग याला घटनात्मक दर्जा मिळाला आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग 338 ब नुसार संसदेला मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार मिळाल्यामुळे काय झालं, भारतीय राज्यघटनेचं जे कलम 14 आहे यांनी जे काही भारतीय राज्यघटनेने राज्यांना अधिकार दिलेले आहेत, कारण भारत देश हा संघ राज्यांचा देश आहे आणि ह्याच्यामध्ये असलेली राज्य जी आहेत या राज्यांना अधिकार दिलेले जे आहे भारतीय राज्यघटनेने, त्यानुसार जे काही कलम 14 असं सांगतं की भारत देशामध्ये असलेल्या सर्वांना समतेचा अधिकार आहे, जे आपल्याला मूलभूत अधिकार दिलेत त्यानुसार सर्वांना समानतेचा अधिकार आहे आणि मग त्याच्यासाठी जर काही कमी जास्त असेल तर ती तरतूद करण्याचा अधिकार राज्यांना आहे. तो कोणी दिलाय, तर भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. आणि मग त्यासाठी कलमांची तरतूद जी आहे की 15(4) आणि 16(4). म्हणजे एखाद्या समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल किंवा एखादी विशेष तरतूद सवलत द्यायची असेल तर त्यासाठी तो समाज हा पहिला मागास आहे की नाही हे बघितलं पाहिजे. आणि मग कशामध्ये बघायचं आहे ते, तर भारतीय राज्यघटनेचं कलम 15(4) आणि 16(4) असं सांगतं की तो समाज शैक्षणिक आणि सामाजिक हा मागास असला पाहिजे तरच त्याला आरक्षण देता येतं. आणि मग इकडे महाराष्ट्रामध्ये राज्यांनी स्वतःचे अधिकार वापरले, म्हणजे महाराष्ट्र सरकारने स्वतःचे अधिकार वापरले आणि मागासवर्गीय आयोग स्थापन केला. परंतु केंद्रामध्ये जर आयोग 338 ब नुसार जो झाला त्याच्यामुळे राज्यातला आयोग हा दुय्यम दर्जाचा झाला. म्हणजे भारतीय राज्यघटनेने राज्यांना जे अधिकार दिले होते मागासवर्गीय नेमण्याचे, ते अधिकार निरर्थक ठरतील की काय अशी राज्यांना भीती वाटायला लागली. कारण यांनी जरी ठरवलं तरी केंद्राकडे आयोग निर्माण झाल्यामुळं, कारण काय 102वी घटना दुरुस्ती झाली आणि त्याचे अधिकार त्यांना मिळाले, त्याच्यामुळं यांचे अधिकार दुय्यम ठरतील की काय, किंवा भारतीय राज्यघटनेने यांना जे अधिकार दिलेत 15(4) आणि 16(4) नुसार यांनी जरी आयोग इथं निर्माण केला तरी त्यांनी तिकडे निर्माण केल्यामुळं राज्यांचे आयोग हे निरर्थक ठरतील किंवा दुय्यम ठरतील की काय. आणि भारतीय राज्यघटनेने राज्यांना जे अधिकार दिलेत 15(4) हे शैक्षणिक आणि 16(4) हे सामाजिक मागासलेपणा सिद्ध करायचे किंवा ती तरतूद करायची, त्याच्यावर गदा येते की काय. आणि केंद्रामध्ये हा आयोग निर्माण झाल्यामुळं आता हा राज्य एका राज्याचा कुठलाही प्रश्न राहत नाही, तर भारत देशामध्ये जे काही सर्व राज्य आहेत त्यांच्या अधिकारावर गदा येते की काय हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर यांनी त्याची मागणी सुद्धा केली की जर राज्यांच्या अधिकारावर गदा येत असेल तर
त्यांनी मागणी मांडावी किंवा त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं, हे सुद्धा याच्यासाठी सुद्धा राज्यांना सूचना करण्यात आल्या. पण इथं मुद्दा काय होतोय की उदाहरण जर द्यायचं झालं तर महाराष्ट्र समाजामध्ये जो आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता आणि महाराष्ट्र सरकारने भारतीय राज्यघटनेला अधीन राहून त्यांना जो काही सवलत दिली होती किंवा त्यांना जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण SC-BCच्या अंतर्गत म्हणजेच 16(4) आणि 15(4) आणि 16(4) नुसार त्याच्यावर गदाई आली आणि ते आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि 5 मे 2021 ला ते आरक्षण जे दिलं होतं 12% शिक्षणामध्ये आणि 13% नोकरीमध्ये ते आरक्षण रद्द झालं. म्हणजे जी केंद्रामध्ये 102वी घटना दुरुस्ती ही 11 ऑगस्ट 2018 ला झाली नसती तर हा जो काही मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार आहे तो पूर्ण राज्यांना होता. कारण भारतीय राज्यघटनेचं कलम 14 असं सांगतं की समानतेचा अधिकार आहे सर्वांना आणि ते जर नसेल तर त्याला तरतूद करण्याचा अधिकार हा राज्यांचा आहे. मग केंद्रामध्ये जर तो मागासवर्गीय आयोग निर्माण झाला नसता किंवा त्याला 338(ब) नुसार अधिकार मिळाला नसता तर राज्यांचे अधिकार अबाधित राहिले असते आणि त्या अधिकारावर गदा आली नसती. आणि त्या अधिकारावर गदा आल्यामुळंच जे काही मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलं होतं ते निरर्थक ठरलं आणि 5 मे 2021 ला हे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण रद्द झालं. हा एक परिणाम आहे. आणि असे परिणाम म्हणजे एखाद्या वेळेस जे काही इश्यू निर्माण होईल किंवा जे काही घटना पुढे येतील त्याच्यामध्ये कायदा करण्याचा, सुधारणा करण्याचा जो अधिकार असतो तो जसा राज्यांना आहे तसा केंद्राला पण आहे. परंतु ज्यावेळेस राज्यांचा अधिकार आहे तसाच अधिकार जर केंद्राला मिळाला तर राज्याचा अधिकार हा दुय्यम ठरतो आणि तो दुय्यम ठरलेला अधिकार मग राज्यांकडे पुन्हा केंद्राकडे जातो आणि तो तिथे गेल्यानंतर जे काही यांच्या हातात किंवा यांच्या अखत्यारीमध्ये भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून देण्याचा प्रस्ताव असतो तो दुय्यम ठरून तो मात्र पुढे केंद्राकडे गेल्यानंतर तो रद्दबादल होतो. असा परिणाम या घटना दुरुस्तीचा आहे. म्हणून आपण म्हटलं होतं की 102वी घटना दुरुस्ती आहे ती काय आहे आणि तिचा नेमका परिणाम काय झाला तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या बहुल मराठा समाजाला जे SC-BCच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या अखत्यारीमध्ये भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून मिळालेल्या अधिकारामध्ये ते आरक्षण दिलं होतं. परंतु त्यांचा अधिकार दुय्यम झाला कारण केंद्रामध्ये 11 ऑगस्ट 2018 ला हा कायदा पास झाला आणि त्याच्यामुळं त्यांचं 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. हा त्याचा परिणाम. मित्रांनो, जर आयोग नसता निर्माण झाला तर मराठा समाजाला ते आरक्षण मिळालं असतं. परंतु आयोग निर्माण झाल्यामुळं म्हणजेच ही 102वी घटना दुरुस्ती मराठा समाजाला जे काही आरक्षण दिलं होतं 16% ते 12 आणि 13% म्हणजे 12 शिक्षणात आणि 13 नोकरीमध्ये यामध्ये रद्द झालं. थोडक्यात 102व्या घटना दुरुस्तीने मराठा आरक्षणावर परिणाम झाला आणि ते रद्द झालं. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो.